आत्मदेव ब्राह्मण आपल्या पत्नीला ते फळ देतो आणि म्हणतो, म्हटले हे बघ, मला एका महात्म्याने फळ दिलंय आणि सांगितलंय की हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल. ते फळ खाल्ल्यानंतर तुझी पत्नी गर्भवती होईल आणि तिच्या पोटी सुंदर असा पुत्र जन्माला येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे फळ खाल्ल्यानंतर तुला पहिलं काम खोटं बोलता येणार नाही. ऐकताय महिला मंडळ? गर्भवती झाल्यानंतर खोटं बोलायचं नाही. गर्भवती झाल्यानंतर कुणाची चुगली करायची नाही. हे फळ खाल्ल्यानंतर कुणाशी भांडायचं नाही. अनेक प्रकारचे नियम त्याने सांगितले. आता ही विचार करते, म्हणे माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत मी कुणाशी भांडत नाही तोपर्यंत माझं पोटच भरत नाही. किती खाल्लं तरी पोट भरणार नाही. आधी थोडंसं कोणाशी डोकं लावावंच लागतं. अशा परिस्थितीमध्ये कसे नियम पाळणार? म्हणून तिच्या मित्रमंडळ, तिच्या मैत्रिणींची बैठक बसली आणि मैत्रिणींनी तिला सांगितलं, म्हणे बाई, हे साधू बिधू महात्म्यांचं काही खरं राहत नाही. तू रिकामे कामं करू नको, त्या फळावर विश्वास ठेवू नको. आता चांगलं सांगणारे कमी, वाईट सांगणारे जास्त असतात. तू हे फळ खाऊ नको. मग काय करू? म्हणे तुझ्या गोठ्यात गाय आहे ना, त्या गाईला खाऊ घाल. अगं पण फळ खाल्ल्यानंतर माझ्या पतीने सांगितलंय की तू गर्भवती होशील, मग काय करू? म्हणे मग एक काम कर, दर महिन्याला पोटावर कपडा बांधणं सुरू कर. हिने इकडे गाईला फळ खाऊ घातलं. योग असा की त्या फळाचा प्रभाव त्या गाईवर झाला. हिला चिंता पडली, मी काय करायचं? तिने दर महिन्याला पोटावर कपडे बांधणं चालू केलं आणि तिच्या कानावर वार्ता आली की तिची बहीण सुद्धा गर्भवती आहे. बहिणीला आधीचे 7-8 मुलं होते. म्हणून बहिणीने तिच्या बरोबर एक डील केली. म्हटले मी माझा मुलगा तुला देणार, फक्त तू तुझ्या नवऱ्याला सांगायचं की मला मुलगा झाला आणि मी माझ्या नवऱ्याला सांगेल की मुलगा झाला पण माझा मेला. बघा आता दोघं बहिणींचं चांगलं डोकं चाललं. महिला मंडळ कुठं काय डोकं चालवतील काही सांगता येत नाही बरं का. अवघड कार्यक्रम आहे. एका घरामध्ये ती पत्नी खूप चांगला स्वयंपाक करायची, पण तिच्या पतीला काही तो आवडत नव्हता. तो दररोज तिच्या भाजीमध्ये काही ना काही खोड काढायचा. एके दिवशी तिने विचार केला की म्हणे आपण यूट्यूबवर पाहून काहीतरी चांगला स्वयंपाक करू. तेही करून पाहिलं तरी त्याला ती भाजी आवडली नाही, तरी नावच ठेवायचा. दुसऱ्या दिवशी तिने जेवणाचं ताट करून आणलं. याला जेवण करत असताना मनात विचार आला, म्हणे आपण दररोज पत्नीच्या स्वयंपाकाला नाव ठेवतो, जाऊ द्या आज आपण जरा हिचं मन समाधानी करण्यासाठी आपण जरा हिचं कौतुक करू. त्याने 2-3 घास खाल्ले आणि मग म्हणतो, वा काय भाजी केली, वा काय भाजी केली. अगं तुझ्या हातासारखा स्वाद कोणाच्याच हाताला नाही. आज अशी भाजी बनवली की बस बोट चाटत राहावं असं वाटतंय. तेवढ्यामध्ये तिने त्याच्या जवळचा ताट उचलला आणि दणकन अंगणात फेकला. तो म्हणे, का ग तुला काही अक्कल आहे का? मी दररोज तुझ्या भाजीला नाव ठेवतो, तू माझ्याशी भांडते. आज तुझ्या भाजीचं कौतुक केलं तर ताट फेकून आली. ती म्हणे, माणसा दररोज मी भाजी बनवत होती तर नाव ठेवत होते, आज शेजारच्या बाईची भाजी आणली तर एवढं कौतुक चाललंय. आमचं कुठे काय डोकं चालेल काही सांगता येत नाही. या दोघं बहिणींचं ठरलं. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. पोटावरचा कपडा काढून बाजूला टाकला. बहिणीचं बाळ होतं, ते बाळ जवळ घेतलं. हिने सांगितलं मुलगा झाला, बहिणीने सांगितलं मुलगा मेला. एवढं मोठं धन त्या मुलाच्या बदल्यात तिने बहिणीला दिलं. आत्मदेव ब्राह्मणाने त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुतकारी. आणि इकडे गाईला फळ खाऊ घातलं होतं म्हणून गाय सुद्धा गर्भवती होती. गाईच्या पोटी एक सुंदर दिव्य तेजपुंजधारी अशा पुत्राचा जन्म झाला, ज्यांचे कान गायीसारखे होते, शरीर माणसासारखं होतं. म्हणून त्यांचं नाव ठेवलं गेलं गोकर्ण. बोला श्री गोकर्ण महाराज की जय. धुंदुतकारी फार वाईट प्रवृत्तीचा. जसा जसा मोठा होऊ लागला तशा तसा त्याच्या खोड्या वाढू लागल्या. गल्लीत जर लहान मुलं खेळत असतील तर उचलून विहिरीमध्ये फेकून द्यायचा.
कधी कोणाला सुख नाही लागू दिलं. रात्रीच्या वेळी लोक झोपलेले असताना लोकांच्या घराला आग लावून यायचं. घरांमध्ये चोऱ्या करणं, मारामारी करणं, दरोडे पाडणं. आता तर तरुण झाला आणि पुन्हा त्याचा त्रास वाढला. फार त्रस्त करून सोडलं त्याने. व्यसनाधीन झाला. अनेक प्रकारचे व्यसन त्याच्या अंगी लागले. आता घरात आई वडिलांना त्रास देऊ लागला. आई पैसे दे, पैसे दे, पैसे दे, मला धन दे. आणि जर आईने नाही दिलं तर आईलाही तो लाथा मारू लागला. एके दिवशी तर त्याने त्याच्या आई वडिलांना दोघांनाही मारहाण केली. आत्मदेव ब्राह्मणाला फार ग्लानी आली. ब्राह्मण त्रस्त झाला, वाईट वाटू लागलं. अर्ध्या रात्री गावाच्या बाहेर जाऊन रडत बसला. त्यावेळी त्या ठिकाणी गोकर्ण आले आणि गोकर्णाने आपल्या पिताश्रींना उपदेश केला. म्हटले, पिताजी कशासाठी रडताय तुम्ही? तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला मिळालं. तुम्हाला सांगितलं होतं महात्म्याने की तुमच्या नशिबामध्ये पुत्र संतती नाहीये, तर कशासाठी आग्रह केला? आणि ऐका ना, तुम्हाला जर जीवनामध्ये समाधान प्राप्त होण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मनापासून भगवंताचं नामचिंतन करा. नामस्मरणानेच तुम्हाला आनंद प्राप्त होईल. आत्मदेव ब्राह्मण म्हणतो, मी कुठे नामस्मरण करू? म्हटले, वनात जा. जर वनात जायचं म्हटलं तर वनात जाण्याची माझी प्रवृत्ती नाही. आणि जर घरी थांबायचं म्हटलं तर माझ्या घरालाच माझ्या मुलाने वनवास करून ठेवलाय. मी करणार तरी काय? जोपर्यंत जीवाची घराविषयीची आसक्ती सुटत नाही तोपर्यंत भजनामध्ये मन लागत नाही. म्हणून आधी तर देहाची आसक्ती सुटावी. काय आहे तरी काय तुमच्या माझ्या देहामध्ये प्रेम करण्यासारखं? देहेस्ति मांसरुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गुनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठा. देहामध्ये काय आपलं? या देहामध्ये रक्त आहे, मांस आहे, धातू आहेत, हाडं आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही महाराज. आम्ही पाहतो शहरामध्ये ब्युटी पार्लरमध्ये महिला मंडळ दर महिन्याला 10-10 हजार रुपये घालतात. कशासाठी? फक्त या शरीराला पॉलिश करण्यासाठी. पण खरं सांगू तुम्हाला, या शरीराची सुंदरता कशामुळे दिसते? फक्त या त्वचेच्या प्लास्टरमुळे. जर देवाने हे प्लास्टर आपल्याला दिलं नसतं तर मला असं वाटतं आपल्या अंगावरच्या माशा हाकलायला सुद्धा कोणी सापडलं नसतं. एवढं घाण आहे शरीर. मग काय प्रेम करावं या देहावर? म्हणून देहाविषयीची आसक्ती त्यागल्यानंतर भगवत नामचिंतनाला खरा प्रारंभ होतो. प्रपंचाविषयीची आसक्ती त्यागा. अनेक प्रकारचा उपदेश गोकर्ण महाराजांनी केला. 60 वर्षाच्या आत्मदेव ब्राह्मणाला 15 वर्षाच्या गोकर्णाने उपदेश केला महाराज. ज्या पद्धतीने 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना आमच्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईंनी उपदेश केला. आणि त्यावेळी चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. माणसाच्या वयापेक्षा माणसाच्या ज्ञानाला किंमत आहे, विसरू नका. वय तुमचं 100-150 वर्ष असू द्या, पण घरचेच माणसं जर तुम्हाला कंटाळले असतील, हा बाबा केव्हा जातो काय माहिती. जर घरचे कंटाळले असतील तर त्या जीवनाला किंमत नाहीये. तुमचं वय भले कमी असेल, पण तुम्ही जर ज्ञानी असाल, तुम्ही जर दुसऱ्याला सुख देणारे, आनंद देणारे असाल, तर तुमचं जीवन सदैव पूजनीय ठरतं. म्हणून माणसाच्या वयापेक्षा त्याच्या ज्ञानाला महत्त्व आहे. गोड त्या ठिकाणी उपदेश केला आणि वर्णन करतात, धुंदुतकारी हा व्यसनाधीन झाला. आत्मदेव ब्राह्मण नामस्मरण करण्यासाठी निघून गेले. घरामध्ये आई आणि मुलगा दोघंच होते. गोकर्ण महाराज सुद्धा तीर्थक्षेत्रावर निघून जातात.
आणि आता धुंदुतकारीने एके दिवशी आपल्या आईला एवढी मारझोड केली, विहिरीमध्ये ढकलून दिलं. विहिरीत पडल्याबरोबर त्या आईचा सुद्धा प्राण गेला. धुंदुतकारीने 5 वेश्या घरात आणून ठेवल्या. त्यांच्या पालन पोषणासाठी तो चोऱ्या करू लागला. भरपूर धन त्याने एकत्र केलं, जमा केलं. त्या 5ही वेश्या एके रात्री विचार करतात, म्हटले हा जर राजाच्या ताब्यात सापडला तर याच्यामुळे आपल्यालाही शिक्षा होईल. त्यापेक्षा आपण असं करू, आधी याला संपवू आणि ते धन घेऊन आपण पळून जाऊ. धुंदुतकारी परत आल्यानंतर मध्यरात्रीच्या प्रसंगी तो बाजेवर झोपलेला असताना 5ही वेश्यांनी त्याचे हातपाय बांधून दिले. आरडाओरडा करत होता म्हणून त्याच्या तोंडामध्ये चुलीतला जळता निखारा टाकला आणि एवढ्या प्रचंड वेदना त्याला दिल्या की त्या वेदनेने त्याचा प्राण निघून गेला, मरून गेला. जैसी करणी तैसी भरणी. मेला, पण मेल्यानंतरही त्याला सुख नाही मिळालं, त्याच्या आत्म्याला शांती नाही मिळाली. मेल्यानंतर तो पिशाच योनीला प्राप्त झाला, प्रेत झाला, पिशाच झाला. आता मात्र ते पिशाच आपल्या मुक्तीसाठी, आपल्या मोक्षासाठी धडपडू लागलं. पण कोण त्याला थारा देणार? जोपर्यंत जिवंत होता, जोपर्यंत माणसाचा देह होता, तोपर्यंत नाही कधी स्वतःचं कल्याण करून घेता आलं. मेल्यानंतर काय करणार? म्हणून ते पिशाच वायू वेगाने सैरावैरा धावतंय. गोकर्ण महाराजांनी अनेक ठिकाणी माता पित्याचे आणि आपल्या भावाचं श्राद्ध सुद्धा केलं. परत आलेले आहेत आपल्या नगरीमध्ये. मध्यरात्रीच्या प्रसंगी त्यांच्या जवळ एक पिशाच फिरताना दिसलं. कधी घोडा होतो, कधी गाढव होतो, कधी उंट होतो, कधी मांजर होतो. वेगवेगळे आकार घेऊ लागला, वेगवेगळे आवाज काढू लागला, रडू लागला. कोल्हे कुत्रे रडण्यासारखा आवाज येऊ लागला. आत्मदेव ब्राह्मण उठून बसतात, मंत्र उच्चार करतात आणि त्या पिशाच्यावर ते मंत्र उच्चार करून पाणी शिंपडून त्याला काही वेळापुरता स्थिरता प्राप्त होते. मग विचारतात, कोण आहेस तू? तुझा परिचय सांग. त्यावेळी त्या पिशाच्याने आपला परिचय सांगितला. दादा, अरे मी तुझाच भाऊ, माझं नाव आहे धुंदुतकारी. माझ्या जीवनात केलेल्या वाईट कृतीमुळे, वाईट कृत्यामुळे आज मला पिशाच योनी प्राप्त झाली. मी तुला विनंती करतो, मला या योनीतून मुक्त कर, मला या योनीतून मुक्त कर. म्हणून आपल्या भावाच्या मुक्तीसाठी, आपल्या भावाला मोक्ष प्राप्त होण्यासाठी सूर्यनारायणाच्या आज्ञेने, सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने गोकर्ण महाराजांनी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ केला. हे जे काही तुम्ही नारळ वगैरे ठेवतात ना, तर त्यामागे सुद्धा हा विधी सांगितला जातो. जर घरामध्ये कोणी अपघाती मेलेलं असेल आणि तुम्ही त्यांच्या स्मरणाने जर श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ केला, तर ज्या पद्धतीने गोकर्णांनी कथा सांगितल्यामुळे धुंदुतकारीचा उद्धार होतो, त्याच पद्धतीने आपल्याही पितरांचा उद्धार होतो. म्हणून ते पितरांच्या नावाने नारळ काही लोक ठेवतात. 11 दिवसापर्यंत ते नारळ घरात ठेवायचं आणि 12व्या दिवशी नदीमध्ये त्याचं विसर्जन करायचं, असा तो विधी आहे. ज्याच्या त्याच्या यथाशक्तीप्रमाणे तो कार्यक्रम केला जातो. गोष्ट अशी, महाराज 7 दिवसापर्यंत ज्यावेळी ही कथा सांगितली गेली, 7 दिवसामध्ये त्या ज्या बांबूमध्ये त्या पिशाच्याने प्रवेश केला होता, कारण ते एका ठिकाणी स्थिर राहत नव्हतं, म्हणून कथा श्रवण करण्यासाठी तिथे एक बांबू रोवला गेला. त्या बांबूला 7 गाठी होत्या. 7 दिवसामध्ये 7 गाठी तड 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 अशा फुटल्या आणि कथा संपूर्ण झाल्यानंतर त्या पिशाच्याला एक दिव्यता प्राप्त झाली. विमान आलं आणि सर्व ग्रामस्थांच्या डोळ्या देखत विमानामध्ये बसून धुंदुतकारी हा देवलोकाला निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी एक प्रश्न विचारला श्रोत्यांनी. महाराज, कथा तर साऱ्या गावातील लोकांनी ऐकली होती, मग विमान फक्त एकट्या धुंदुतकारीलाच का आलं? आम्हाला का विमान आलं नाही? तुम्हाला वाटतं का विमान यावं असं? इकडे कोणाकोणाला वाटतं विमान यावं घ्यायला देवाचं? वरबोट करा बरं. नाही, अजून रावानी इच्छा आहे का तुमने? म्हणजे अजून बराच मार खायचा आहे बा आपल्याला. प्रश्न केला एका आजीबाईने. महाराज, जर धुंदुतकारीला घेण्यासाठी विमान आलं तर आम्हाला न्यायला का आलं नाही? आम्ही पण कथा ऐकली. उत्तर दिलं जातं, महाराज
कथा जर तुम्ही नियमाने श्रवण करत असाल तर ती फळ देते. मग त्यासाठी तुमच्या वाणीचं तप हवं. 7 दिवसापर्यंत कुणाचं मन दुखवू नका. 7 दिवसापर्यंत असत्य भाषण करू नका. 7 दिवसापर्यंत ब्रह्मचर्य पालन करा. 7 दिवसापर्यंत तप करा, यज्ञ करा, नामस्मरण करा. आणि एवढंच नाही, कथा ऐकल्यानंतर विमान येणं याचा अर्थ असा आहे, वि अधिक मान. ज्याच्या जीवनातला मान गेला त्याच्यासाठीच विमान येतं. पण आम्ही जर कथेमध्ये सुद्धा मान सन्मानाची अपेक्षा ठेवत असू तर कुठून विमान येणार आम्हाला? हनुमंतरायांचं नाव हनुमान काय बरं? त्यांनी मानाचं हनन केलं म्हणून त्यांचं नाव हनुमान. आपण सुद्धा आपल्या जीवनात जर विमानाची अपेक्षा करत असाल तर मान अपमानाचा आधी त्याग करा. नको नको मान, नको अभिमान. गीतेमध्ये भगवान म्हणतात, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः. अशा पद्धतीने गोकर्णोपाख्यानामध्ये धुंदुतकारीचा उद्धार झाला. आपलाही उद्धार व्हावा अशी जर इच्छा असेल तर आपणही आनंदाने कथा श्रवण करावी. गोड वर्णन करतात की या जगामध्ये श्रीमद भागवत कथा हे साऱ्या वेदांताचं फळ आहे. फळ निगमकल्पतरोर गलितं फलम शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुका. कल्पवृक्षाचं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा. आता कल्पवृक्षाचं फळ म्हणजे भागवत सोपं सांगते, तुमचं हे डोक्यात नाही बसणार, एकदम सोप्या भाषेत सांगते. समजा हिवाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये जर एखाद्या मावशीला वाटलं की मला आता आंब्याचा रस खायचा आहे, मिळेल का? आंब्याच्या दिवसातच तुम्हाला आंबे मिळतील. पण सुनबाई मोठी हुशार म्हणे, आत्याबाई आता या दिवसात आंब्याचा रस कुठून आणू तुम्हाला? अगं अंगणात आंब्याचं झाड आहे, मग मिळणार नाही का फळ? म्हणे मग आत्याबाई मी एक काम करते, फळात पण आंबा आहे, झाड पण आंब्याचं आहे. आता फळ नाही आहे ना, मग त्या आंब्याच्या झाडाची फांदी तोडून आणायची, मिक्सरमध्ये तिचा ज्यूस करायचा आणि द्यायची पुरणपोळी सोबत. चालेल का? जरी वृक्ष आंब्याचा आहे पण त्या आंब्याच्या वृक्षाचा आस्वाद फळामध्येच मिळतो. त्याच पद्धतीने जरी 4 वेद 6 शास्त्र आणि 17 पुराण झाले असतील पण 18वं पुराण श्रीमद भागवत हे त्या कल्पवृक्षाचं फळ आहे. म्हणून त्या श्रीमद भागवत कथेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. बोला राधे राधे. म्हणून या श्रीमद भागवत कथेमुळे जीवाला त्याचा धर्म कळतो. धर्म धर्म प्रोच्छित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वर सत्योरुद्धवरुद्धतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्. आगम आणि निगम या कल्पवृक्षाचं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. ही कथा सांगितल्यानंतर पुढे शौनक आदी ऋषींनी सुतजींना प्रश्न केला. 6 प्रश्न विचारले, लक्ष देऊन ऐका. पहिला प्रश्न, माणसाच्या कल्याण मार्गाचा धर्म कोणता? दुसरा, पूजा कोणत्या देवाची करावी, कोणत्या देवाची करू नये? तिसरा, वेदात जर देवाचं नाव अजन्म आहे तर देवाचा जन्म कसा झाला? भगवान परमात्म्याचे अवतार किती? आम्हाला सारसार सांगा. आणि भगवान कृष्ण स्वधामाला गेल्यानंतर धर्म कुणाच्या शरणागतीला गेला? पहिला प्रश्न असा आहे, माणसाच्या कल्याणाचा मार्ग कोणता? तर माणसाच्या कल्याणाचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे धर्म. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. जगी जे दीनाती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेमार पावे. माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे.
पूजा कोणत्या देवाची करावी आणि कोणत्या देवाची करू नये. मनामध्ये संभ्रम होतो ना, नेमकं पांडुरंगाला पूजावं की महादेवाला पूजावं की गणपती बाप्पाला पूजावं की देवीला पूजावं. एक उदाहरण देते, लक्ष देऊन ऐका. तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीच्या जीवनामध्ये तिचा पती हा परमेश्वर आहे, बरोबर? हा, पती हा परमेश्वर. म्हणजे पतीने खाल्ल्याशिवाय, बोला बोला, पतीने खाल्ल्याशिवाय खाऊ नये, पतीने पिल्याशिवाय पाणी म्हणते मी. पतीची मनोभावे सेवा करणं हा तिचा धर्म आहे. पण याचा अर्थ असा आहे का हो, फक्त पतीची सेवा करा आणि सासू सासऱ्यांना दणादण शिव्या घाला, चालेल का? फक्त पतीची पूजा करा आणि बाकी लोकांसाठी तर काठीच काढा, जमेल? अजिबात नाही. त्या स्त्रीचा धर्म असा आहे की पतीची मनोभावे सेवा करा, पण पतीच्या निमित्ताने तिला जे आपतेष्ट येऊन मिळालेले आहे त्यांचा सुद्धा आदर करणं हे तिचं कर्तव्य आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही जर भगवान भोलेनाथाला, भगवान महादेवाला शरण गेलेले असाल तर त्या महादेवाच्या प्रतिमूर्तीला जोपर्यंत तुम्ही पांडुरंगामध्ये पाहत नाही तोपर्यंत आपली भक्ती सिद्धीस जात नाही. शिवरामा नाही भेद, दोन्ही देवतेची सिद्ध. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. तो भगवान परमात्मा जो भगवान भोलेनाथ रूपाने स्थापित केलेला आहे, मौनेश्वर महादेव या नावाने भगवान भोलेनाथ विराजमान आहेत, त्याच भगवान भोलेनाथांना जर तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये पाहत असाल तर समजावं की भगवान भोलेनाथांची आमच्यावर भरपूर कृपा झाली, म्हणून त्यांचं रूप आम्हाला सर्वीकडे दिसतंय. गोड धर्म सांगितला सज्जनो. ज्या धर्मात कुणाचाही द्वेष केला जात नाही तो धर्म म्हणजे परमधर्म आहे. भगवान परमात्म्याचे 24 अवतार आहेत. श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर धर्म कुणाच्या स्वाधीन गेला. गोड वर्णन करतात. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मणे धर्मवर्मणी स्वाम काष्ट मधु नोपेते धर्म कम शरणम गताः. वर्णन करतात किम श्रेय शास्त्रसार कस्वावतार प्रयोजनम किम कर्म केवतारश्च धर्म कम शरणं गताः. एका श्लोकामध्ये 6 प्रश्न सांगून दिले आणि त्या 6 प्रश्नांचं उत्तर आपल्याला श्रीमद भागवत कथेमध्ये प्राप्त होणार आहे. या प्रश्नांचे उत्तर देण्यापूर्वी ज्या शुकदेवांनी या श्रीमद भागवत कथेचं फल आपल्यापर्यंत आणलं त्यांना वंदन करतात. स्वानुभावमखिला श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतिति तिर्षतां तमोन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुपयामि गुरुं मुनीनाम्. या कथेचा उदय कसा झाला तर व्यासदेवजी महाराज ज्यांनी 4 वेद 6 शास्त्र आणि 17 पुराण लिहिले तरीही मनामध्ये समाधान नाही. का समाधान नाही? कारण अजूनही प्रजेवर त्या शास्त्रांचा प्रभाव दिसत नव्हता. मला एक प्रामाणिकपणाने सांगा, महिला मंडळ तुम्ही पंचपक्वानाचा पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, कुणासाठी करतात? मुलाबाळांसाठी करतात, आपल्या पतिदेवांसाठी करतात. पण तुम्ही एवढा सुंदर स्वयंपाक करून सुद्धा जर तुमचे लेकरं जेवून तृप्त होत नसतील तर तुम्हाला स्वयंपाक करण्याचा आनंद मिळेल का? नाही मिळणार. दिवसभर मेहनत केली, एवढा चांगला स्वयंपाक केला आणि कुणी जेवण केलं नाही, फार वाईट वाटेल, केलेली मेहनत वाया जाते. त्याच पद्धतीने व्यासदेवजींनी पंचपक्वानाचं ताट म्हणजे वेदशास्त्राचं ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत आणलं, पण अजूनही आपण त्याला ग्रहण करू शकत नाही. म्हणून खूप वाईट वाटलं की जेणेकरून प्रजेचा उद्धार व्हावा यासाठी प्रयत्न केला, पण अजूनही प्रजा या शास्त्र पुराणांना जाणत नाही. काहीतरी त्रुटी राहिली असेल, काहीतरी कमी राहिली असेल, म्हणून लोकांपर्यंत हे ज्ञान पोचलं नाही. ते तत्वज्ञान कसं पोचेल, लोक कशी याची गोडी घेतील, समाज कसा या धर्मावर सुदृढ आणि निश्चय करून राहील, अनेक प्रकारचे प्रश्न मनात आहे. तुम्हाला एक सांगते, ज्यावेळी आपल्या प्रश्नांची उत्तरं
आपल्याला बाहेर मिळत नाही, तेव्हा एकच काम करा, आपल्या खोलीमध्ये बसा, दरवाजे खिडक्या बंद करा, कुणालाच प्रश्न करू नका, डोळे मिटा, श्री गुरूंचं ध्यान करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा आणि त्या भगवंताला तुमच्या मनातला प्रश्न सांगा. विश्वासाने सांगते, तुमच्या अंतःकरणातून उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. समाजाला प्रश्न विचारून काही फायदा नाही. तुमचं दुःख तुम्ही लोकांना सांगाल, लोक रडून ऐकतील आणि बाजारात हसून सांगतील. पण आपलं दुःख सांगायचं असेल, आपल्या श्री गुरूंना सांगा, आपलं दुःख आपल्या भगवंताला सांगा. तो भगवान तुमच्या हृदयामध्ये वास करतो ना. जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतीसी कामो विषयावरी. तो जर हृदयामध्ये आहे तर तुमच्या हृदयातलं दुःख का जाणणार नाही. म्हणून व्यासदेवजी चिंतामग्न आहेत आणि भगवंताला प्रश्न करतात की आता मी काय करू. त्यावेळी त्यांच्या कानावर एक विनयाची झणकार आली आणि नारद महर्षींचा